आजचा दिवस फक्त खरेदीसाठी नाही तर आयुष्याला सुवर्ण संधी देण्याचा दिवस आहे. नमस्कार, मी साहिल गावडे आणि आज आपण बोलणार आहोत दिवाळीच्या अत्यंत मंगल आणि आरोग्यदायी दिवसाबद्दल, म्हणजेच धनोत्रयोदशी बद्दल. धनोत्रयोदशी हा दिवस धन आणि आरोग्याचं प्रतीक आहे. या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी देवी धन्वंतरी प्रकट झाली होती, जिच्या हातात अमृत कलश होता. हा अमृत कलश आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच या दिवशी देवी धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी सोनं, चांदी, भांडी व नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे, कारण असा विश्वास आहे की या दिवशी खरेदी केलेली गोष्टी घरात आनंद, सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येते. या दिवशी लोक दाराबाहेर दिवा लावून देवीचं स्वागत करतात. शेतकरी, व्यापारी व इतर वर्गाची लोक आपल्या धनाची पूजा करून नवीन कार्याची शुभ सुरुवात करतात. हा दिवस आपल्याला सांगतो की खरी संपत्ती पैसा नाही तर आरोग्य, प्रेम आणि सकारात्मक विचार आहेत. धनोत्रयोदशी आपल्याला शिकवते की आरोग्य हेच खरं धन आहे आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे. तर चला आता प्रकाश, आनंद आणि नवीनतेने भरलेल्या दिवसाचं स्वागत करूया. तर ही होती धनोत्रयोदशीची माहिती. जर ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या परिवाराला धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.